आपणास ही मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित केलं जाईल आणि महेंद्र याचं हे म्हणणं आहे. यस, स्टार्ट ऑफ द मॅच. सामन्याला होईल सुरुवात. अगदी समालोचन कक्ष दाखवला जातं डीबीएन लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमातून. एक चांगली क्वालिटी अगदी त्यांच्या सुद्धा माध्यमातून आमच्या समेत पुन्हा एकदा जॉईन झाले तुकाराम मांगेला सर. त्यांचा सुद्धा एक लेजेंडरी व्हॉइस या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकायला मिळतोय. आणि खूप काही घटना घडल्यात मात्र या दोन सामन्यांमध्ये तुकाराम सर, कारण की लो स्कोरिंग गेम सातत्याने होत आहेत. कालच्या दिवसामध्ये हाय स्कोरिंग गेम आपण पाहिले आणि आजच्या दिवसामध्ये लो स्कोरिंग गेम होत असताना अगदी पाहायला मिळतात. वेलकम दीपक वैती, आपलं सुद्धा स्वागत असेल. ड्राईव्हचा फटका आहे, खूप चांगला स्ट्रोक, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, एक्स्ट्रा कव्हरला उचलून फील्ड केलं जाईल. एक सिंगल घेतले, सिंगलच्या मदतीने 1 रन्स ऑन अ कार्ड. सांघिक आणि वैयक्तिक खातं यावेळेस ओपन होत आहे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून सुरू असलेला VGPL अर्थात वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचा क्रिकेटचा दैदीप्यमान सोहळा आणि त्यामध्ये आजचा या बरोबर डे नाईट क्रिकेटमधला दुसरा दिवस आहे. मॅच सुरू आहे. कृतिका एंटरप्राइजेस सांबुलपाडा आणि गोवा ग्रुप फणसपाडा. मिस्टॅम स्ट्रोक झाला यश प्रेक्षक होता येतोय. चेंडूच्या खाली दूर राहिले लांब राहिले. थोडासा लांब राहून हा झेल टिपण्याचा प्रयत्न केला गेला होता. तुम्हाला एक तर चेंडूच्या खाली यायचं होतं, हाताची ओंजळ योग्य साधायची होती. झेल सुटलाय, जीवनदान लाभले. एक धाव आले. धावालकरती 2. धर्मेश यांना विनंती करतोय की आपण या. या सदानंदजी भगत यांना मी विनंती करतोय. खार्डी तळ्याचा पाडाचं एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांच्या शुभ हस्ते दिलं जाईल हे मॅन ऑफ द मॅच. महेंद्रने खूप सुंदर पद्धतीचा खेळ आकारला. धर्मेश अवेलेबल नाही म्हणून महेंद्र हा पुन्हा एकदा सामनावीरचा पुरस्कार स्वीकारत असताना मुख्य व्यासपीठावर अगदी आपण पाहत आहे. संपूर्ण डिग्रेटरीज भावेजी चव्हाण आहेत, एक युवा उद्योजक पाहत आहे. किसनजी पाटील असतील, माजी सरपंच शिरगाव लंकेशजी भोईर आहेत. 40+ अगदी क्रिकेट खूप महत्त्वाचं त्यांच्या माध्यमातून हाताळलं गेलंय. मनोजी पाटील असतील, ते सुद्धा 40+चे अगदी एक सुंदर खेळाडू आणि रामदासजी लाड हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. त्या सर्व डिग्रेटरींचं थोड्याच वेळामध्ये यथोचित स्वागत सन्मान सुद्धा केला जाईल. कट करण्याचा प्रयत्न. हितेश इथून एक गोष्ट मात्र प्रामुख्य आहे तुकाराम सर, की थोडंसं जास्तीत जास्त काहीतरी वेगळं पण करण्याचा प्रयत्न करतोय. मेरिट खूप महत्वाचे आहे, परंतु त्याकरिता कनेक्शन सुद्धा खूप महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. आणि महत्वाचं काय, जसं तुम्ही उल्लेख केला की ते जे गोलंदाजी विकुलची चाले त्या साजेशी कामगिरी करायची. बरोबर प्लेअर पोझिशन दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 क्षेत्ररक्षक बरोबर समोरच्या दिशेनं सर्कलच्या बाहेर आहेत. अक्कोटाबाद आणि ते 2 क्षेत्ररक्षक होते, त्यांना भेदून चेंडू चाललाय 1 बाउन्स ओव्हर द रोप. नाही गेलाय. शेवटच्या क्षणी हा चेंडू रोखला गेलाय. 2 धावा चेंडूवरती पूर्ण केल्या आहेत. इथेच तुम्ही उल्लेख केला बघा, हितेश आहे पण तेच थोडासा विकुल देखील आहेत. या षटकाचा खेळ पाहिला, 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय आणि धावा आहेत धावफलकावरती 4 धावा स्कोर कार्डवर. चांगला स्ट्रोक होता, अगदी लॉंग ऑफ आणि लॉंगनच्या अगदी मध्यात खेळा आणि सर्वात सुरक्षित फटका आहे, परंतु खूप चांगल्या पद्धतीने अगदी आपण पाहताय गुड प्रेझेन्स ऑफ माइंड त्या दिशेने अगदी यूज केलं. इन मोमेंटला चेंडूला मात्र आतमध्ये रोखला आणि धावा सुद्धा वाचवल्यात. मोठा फटका मारण्याचा मानस सुरुवातीपासून स्ट्रगल होत होता आणि तो स्ट्रगल हातातनं चेंडू निसरला. आता प्रश्नचिन्ह आहे. मैदानाच्या दिशेने झेल सुटलाय त्या दिशेने आणि पुन्हा एकदा फलंदाजाला मात्र जीवनदान मिळालंय. झेल ड्रॉप. जय आहे अगदी एस्टॅनच्या मागे आणि त्याच्या माध्यमातून ही झाले चूक. दोन्ही वेळेला जर आपण पाहिलं तर चूक झाली. हाही फटका बघा, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, टॉपेज लागला होता बराच वेळेला. झेल कोण टिपणार, यष्टीरक्षक गोलंदाज की तो शॉर्ट फायरिंग त्या क्षेत्ररक्षक. जयने सांगितले की चला मी टिपतो, पण ही पद्धत चुकीची होती. ज्यावेळेला झेल टिपण्याचा प्रयत्न केला, एक तर ऑस्ट्रेलियन पद्धतीने हात वर न्या, इंडियन पद्धतीने हात थोडेसे खाली चेस जवळ आणा, या दोन्ही पद्धतीने होते. आणि हा दुसरा झेलच्या हातून सुटलेला आहे आणि त्याच्यामुळे अशा वेळेला वाटलं होतं एकदा विकुल जाईल, प्रयत्न करेल. विकुलला कॉलिंग देखील केली होती, पण जयने सांगितलं की मी झेल टिपतोय. पहिल्या षटकाचा खेळ जो इंटरेस्टिंग होता, ज्याच्यामध्ये चांगलं फिल्डिंग झालं होतं आणि त्यानंतर आपण बघितलं तर झेलही सुटलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा आहेत धावफलकावरती 4. शेवटच्या चेंडूवरती धावा नाही आहेत. पहिल्या षटकाचा खेळ हितेश 3 वरती, मेघनाथ 1 वरती बॅटिंग करतोय. 4 अंकांवर फॉर नॉन असे धावसंख्या आपण पाहताय. गोवा ग्रुप फणसपाडा संघ. अगदी हा पहिला सामना क्लोजली आला होता
अगदी त्या सामन्यात काहीतरी शिकणं ही खूप महत्वाची बाब आहे, कारण की सुरुवातीला खराब फलंदाजी झाली. आता एक गोष्ट या ठिकाणी ऍड करेन तुकाराम सर, की प्रत्येक फलंदाज मोठे फटके मारण्याकरिता पाहतोय. क्रिकेटमध्ये जे बेसिक आहे सिंगल आणि डबल हे सुद्धा खूप महत्व राखतंय, खूप मायने राखतंय, कारण की त्याच्या साह्याने तुम्ही एक चांगल्या पद्धतीचा स्कोर कार्ड मेंटेन करू शकता, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढेल. पण टेनिस क्रिकेट तेच झाले ना, म्हणजे थोडंसं खंत ते त्याच गोष्टीची आहे. समोर समोर केलाय बॉटम हँडचा वापर आणि चेंडू केला सरळ हवाई सफर करतोय. चेंडू सीमारेच्या बाहेर, लॉंग ऑन मॉडलेच्या बाहेर, षटकार. थँक्यू. रिप्ले आपण बघू शकता, फुलरले डिलिव्हरी होता, थोडा बॉटम हँडचा वापर देखील झाला गेला होता आणि लॉंग ऑन सीमारेच्या बाहेर टायमिंग अप्रतिम होतं. लॉंग ऑन सीमारेच्या बाहेर पाठवलं मेघनाथनं, धापलक जाऊन पोहोचलंय 10 वरती. चांगला स्ट्रोक होता आणि याच्याने कॉन्फिडन्स वाढेल मेघनाथ याचा. बॉटम हँडचा योग्य तो उपयोग केला, फ्लिक ऑफ द रिक्स पाहायला मिळाली. यावेळेस कमबॅक, थोडीशी लेंथ खेचली गेली मागे आणि सरळ चेंडू निघून गेला यष्टीरक्षक यांच्या हातकरणामध्ये. कॅश प्राइज येते आदरणीय प्रकाशजी किरकिरा यांच्याकडनं लागोपाठ 3 षटकारांकरिता, जे श्रमजीवी संघटना वसई तालुका सचिव आहेत, लागोपाठ 3 षटकार खेळा, 500 रुपयांचा कॅश प्राइज. मागे देखील कालच्या दिवसामध्ये असं योगेश पाटील यांनी एक ऑफर चालू ठेवली होती, रिव्हर्सिपसाठी कॅश प्राइज लावलं होतं. आता सन्माननीय प्रकाशजी किरकिरा यांच्या माध्यमातून लागोपाठचे 3 सिक्सर त्यासाठी कॅश प्राइज झाले. केलेला फलंदाज आहे, जागेवरनं खेळलं होतं, दुरून खेळलं होतं, अपील जरूर झालंय. पंच तिथे पाहतात पण त्यांच्यावरती तितकाच परिणाम आणि अनिर्धाव चेंडूची सांगता होत असताना दबा फलकावरती 10. नक्की जो उत्साह जास्त होता या अपीलमध्ये, अगदी आपण पाहताय चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले होते या चेंडूवर. हलकासा चेंडू आउटसाइड डॉप होता, टप्पा पडल्यानंतर हलकासा वळण घेतला आणि त्याच वळणमध्ये अगदी जय याला मात्र त्या ठिकाणी आपण पाहत आहे थोडासा अपील करण्यामध्ये भाग पाडलं आणि ज्यामध्ये डॉट बॉल येईल. पंच आपल्या मताशी तटस्थ आहेत. 10 अंकांवर स्कोर कार्ड. तितीक्ष करिता सुद्धा कॅश प्राइज येते. निमेश पाटीलच्या माध्यमातून लागोपाठ 2 विकेट करिता 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे. 500 रुपयांचं कॅश आहे, माफ करा. म्हणजे एकीकडे फलंदाजांना सुद्धा कॅश प्राइज आहे, एकीकडे गोलंदाज सुद्धा कॅश प्राइज. वाईटचा इशारा आलाय, एक अतिरिक्त धाव येईल. नाही ते गाणं आहे ना, म्हणजे कॅश चाहिए मुझे कॅश चाहिए, पण असं नाही मिळणार. काम करना होगा नेक, इनाम आएंगे अनेक. काम तुम्हाला नेक करावं लागणार आहे. तुम्हाला गोलंदाजी, तुम्हाला फलंदाजी चांगली करावी लागणार आहे. 3 षटकारांचे कॅच प्राइज आहे, 2 विकेटसाठी कॅच प्राइज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तितीक्ष, मोड विकेटचा मारा. अकुटब्याचा चेंडू धावे जरूर खेळाय, कबर क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली त्यांना टिपलाय जाईल. बक्षीस लागलंय, त्यापैकी हा पहिला विकेट तितीक्षनं केलंय. पहिला गडी बाद या षटकामध्ये. आपण यथोचित स्वागत आणि सन्मानाकडे या ठिकाणी वळणार आहोत. एक गोड व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहेत, आदरणीय सन्माननीय सदानंदजी भगत साहेब, खर्डी तळ्याचं पाड्याचं एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता या स्पर्धेचे आयोजक करते विकी पाटील यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर अगदी करायचा आहे. पाहुण्यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. अगदी आपण पाहताय सदानंदजी भगत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित मान सन्मान हा मुख्य व्यासपीठावर अगदी केला जाईल. आज संपूर्ण व्हॉलेंटियर्स जे आहेत VGPLच्या माध्यमातून ज्यांनी सर्वांनी मात्र एक योग्य ती मेहनत केली आणि त्यांच्या मेहनतीचं फळ अगदी हे पाहायला मिळतंय. एक रजनी स्पर्धा आणि या रजनी स्पर्धेला आमचे लाडके पाहुणे या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करणं आपलं अद्य कर्तव्य आणि तेच अगदी कर्तव्य बजावत असताना मुख्य व्यासपीठावर अगदी आपण पाहताय. जाऊयात आपण थेट मॅचच्या दिशेने, जिथे धावफलक आतापर्यंत तेवढं कन्व्हिन्सिंग तर नाहीये तुकाराम सर, कारण की या पॉवर प्ले मध्ये योग्य त्या पद्धतीची आतापर्यंत गोलंदाजी राहिली. 1.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 11 रन्स ऑन अ कार्ड. 11 धावा धापलकर डावखुऱ्याचा फलंदाज भाविकच्या बॅटला लागला यशच्या डोक्यावर चेंडू चाला बिहाइंड द विकेट. यशच्या पाठीमागे लॉंग स्टॉप रिजन मध्ये नशिबाचा लक फॅक्टर वाला चौकार. या आपण यथोचित स्वागत सन्मानाकडे पुन्हा एकदा बोलतोय. आदरणीय सदानंदजी भगत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, खर्डी तळ्याचा पाडा. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान विकी पाटील यांच्या शुभ हस्ते अगदी केलं जात आहे. मुख्य व्यासपीठावर अगदी आपण पाहू शकाल हा पाहुण्यांचा मान सन्मान त्या ठिकाणी अगदी आपण पाहताय. ही मायेची उप देणारी शॉल आणि आय लव्ह वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग एक सुंदर पद्धतीचं सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाते मान्यवरांना. तदनंतर पुढील मान्यवर आदरणीय भाविकजी चव्हाण साहेब एक उद्योजक आहेत आणि त्यांचा सुद्धा मान सन्मान करण्याकरिता मी पंकजी पाटील DX यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण भाविकजी चव्हाण साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान अगदी मुख्य व्यासपीठावर करावयाचा आहे.
पाहुण्यांचा मान सन्मान हा मुख्य व्यासपीठावर अगदी आपण पाहत आहे. महाराष्ट्राचं महावस्त्र ही माईची उब देणारी शॉल या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे. दावीजी चव्हाण साहेब यांना अगदी आपण पाहू शकाल एक गेट पर्सनॅलिटी आणि एक उद्योजक आहेत. तदनंतर पुढील मान सन्मान आदरणीय किसनजी पाटील माजी सरपंच शिरगाव, एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, गोड व्यक्तिमत्व आणि क्रिकेटवर अफाट जिव्हाळा तेच किसनजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता अजय यांना मी विनंती करतोय. अजयजी वैद्य आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित मान सन्मान करावयाचा आहे. संपूर्ण मान्यवर आज वेळात वेळ काढून या ठिकाणी दाखल झालेत. स्कोर कार्ड 15 या अंकांवर आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. मुख्य व्यासपीठावर अगदी आपण पाहत आहे पाहुण्यांचा हा मान सन्मान अगदी केला जातोय. किसनजी पाटील माजी सरपंच शिरगाव यांचा हा यथोचित मान सन्मान अजयजी वैद्य यांच्या शुभ हस्ते. तदनंतर पुढील मान सन्मान आदरणीय लंकेशजी भोईर पुढी प्लस शिरगाव कडनं एक सुंदर पद्धतीचं क्रिकेट हे हाताळलं गेलंय. रणजित किनी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण लंकेशजी भोईर यांचा यथोचित स्वागत सन्मान अगदी हा मुख्य व्यासपीठावर करायचा आहे. लंकेशजी भोईर यांना अगदी आपण पाहत आहे खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट त्यांच्या सुद्धा माध्यमातून हाताळलं गेले. 40+ क्रिकेट अगदी आपण पाहत आहे अजून सुद्धा हाताळतायत आणि त्यांचा यथोचित मान सन्मान रणजित किनी आयोजक करते. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमातून हे सुंदर असं मोमेंटो आणि सन्मानित केलं जात आहे. तदनंतर पुढील मान सन्मान आदरणीय मनोजजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा मान सन्मान करण्याकरिता नागेशजी पाटील यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण मनोजजी पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान अगदी मुख्य व्यासपीठावर करायचा आहे. मॅच ऑन असेल. मैदानाच्या दिशेने विराज या गोलंदाजाला अगदी आपण पाहता या स्पेल मध्ये आणलंय आणि या पहिल्या चेंडूवर अपील झाले जोरदार. विकेटचं सुद्धा होईल पतन. फलंदाजाला परतावं लागेल आणि मुख्य व्यासपीठावर यथोचित स्वागत सन्मान मनोजजी पाटील साहेबांचा अगदी आपण पाहताय संपन्न झालाय. तदनंतर पुढील मान सन्मान आदरणीय रामदासजी लाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. एक गूढ व्यक्तिमत्व आणि या गूढ व्यक्तिमत्वांचा सुद्धा यथोचित स्वागत सन्मान हा मुख्य व्यासपीठावर निमितजी पाटील यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करायचा आहे. रामदासजी लाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सुद्धा हा यथोचित मान सन्मान मुख्य व्यासपीठावर अगदी केला जातोय. तमाम मान्यवर आज वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान डिपेन लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहू शकाल. रामदासजी लाड साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान. तदनंतर आदरणीय सदानंदजी तांडेल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या गोड व्यक्तिमत्वांचा मान सन्मान करण्याकरिता मी निलेशजी सोलंकी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित स्वागत सन्मान हा करायचा आहे. निलेशजी सोलंकी अगदी आपण पाहत आहे खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून हाताळलं गेलंय आणि हा सदानंद तांडेलचा या ठिकाणी आपण पाहत आहे यथोचित स्वागत सन्मान अगदी मुख्य व्यासपीठावर केला जातोय. विकेट गेले 15 धाबा या स्कोर कार्डवर. जयदास आहे नव्याने फलंदाज. मैदानाच्या दिशेने विराज गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला जोरकस मारण्याचा प्रयत्न. पहा ही चूक आहे जी प्रत्यक्षपणे नव्याने आलेला फलंदाज करतोय मैदानाच्या दिशेने. कारण की आल्या आल्या तुम्हाला एक सिंगल घेणं सुद्धा खूप महत्वाची भूमिका आहे. मुख्य व्यासपीठावर हा यथोचित स्वागत सन्मान अगदी आपण पाहत आहे. सदानंद तांडेल यांचा यथोचित मान सन्मान निलेश सोलंकी यांच्या शुभ हस्ते केला जातोय. माई जुबदार शॉल या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित. मान्यवरांचे आभार. आयोजकांचे खूप खूप धन्यवाद. जाऊया आपण थेट मॅचच्या दिशेने. स्कोर कार्ड 15 या अंकांवर 2 गडी बाद 2.2 चेंडूंच्या समाप्तीनंतर भाविक आणि जयदासची जोडी मैदानावरती म्हणा स्ट्रगल करतोय सध्या. जयदास देखील गोलंदाज पुन्हा एकदा रेडी होतोय. चेंडूच्या वेगात बदल केला होता. हवेत जरूर खेळाय क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली. स्ट्रगल संपलाय. संघर्ष संपलाय त्या विकेटनं आणि जयदासला परतावं लागले पॅव्हेलियनच्या दिशेनं. गडी बाद. विकेट वारंवार गमावतोय गोवा ग्रुप फणसपाड्याचा संघ. कृतिका एंटरप्राइजेस जांभूळपाडा आणि गोवा ग्रुप फणसपाडा या 2 संघांदरम्यान सुरू असलेला हा मॅच आणि त्याच्यामध्ये जयदास आपलं स्वतःच खातं उघडताना तंबूच्या दिशेनं परतलाय. पहा त्याच गोष्टीची तुकाराम सर मी उल्लेख करत होतो की फलंदाज येत आहेत ते मोठ्या फटक्यांकरिता जात आहेत. कुठलाही फलंदाज आपलं महत्व जाणत नाहीये मॅच मध्ये. इथून जर या मॅच मध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीची धावसंख्या उभारायची असेल तर पार्टनरशिप खूप महत्वाची आहे. 5 षटकांचा सामना आहे. त्यामध्ये ऑलरेडी विकेट गेलेले आहेत आणि त्यामध्ये थोडंसं कुठेतरी ही खंत असेल फलंदाजाला की मोठा स्ट्रोक मारण्याकरिता जात आहेत. परंतु इथून वेळ खूप महत्वाचा आहे. वेळेला जो चुकला त्याला मात्र या पद्धतीने परिश्रम हे करावे लागतात.
बघा जसं तुम्ही उल्लेख केला होता मागे देखील प्लॅन रिवाईज करणं गरजेचं आहे. थोडंसं आपलं जे नियोजन आहे ना कदाचित बिघडलेलं आहे आणि अशा वेळेला प्लॅन बी इम्प्लिमेंट करणं इथे गरजेचं होतं आणि ते कदाचित करता आलं नाही. गोवा ग्रुप फणसपाडा पहिल्या सामन्यामध्ये ते पराभूत झाले. मागचा सामना 38 झुंज जी जिंकली होती आणि त्यानंतर जर तुम्ही विजयाच्या दिशेने जातात ना मग त्याच्यामध्ये काही चुका झाल्यात, मागे मिस्टेक झाल्यात, त्या दूर सारून तुम्हाला पुढे जायचं आहे. दुसऱ्या बाजूला विराज ओसले उनके भी बुलंद आहे, चांगली गोलंदाजी तोही करतोय. वेगवान वेगवान गोलंदाजी काही यंगस्टर आहेत, काही जे यंगस्टर आहेत त्यांनी प्रभावित करणारी कामगिरी केली. त्याच्यामध्ये विराजचं नाव देखील घेतलं जाईल. अजून एक विकेट प्रदीपला परतावा लागलाय. चौथा गडी बाद, 4 गडी बाद, 15 धावा दाखल करतोय. आणि जसं तुम्ही विश्लेषण केलं कुणीही असा फलंदाज नाहीये तो थोडासा बॉलच्या मेरिटवरती खेळतोय, अलॉंग द ग्राउंड खेळतोय किंवा धापलकाला चालवण्याचा प्रयत्न करतोय. जो तो येतोय मोठा फटका खेळतोय आणि त्या प्रयत्नामध्ये बाद होतोय. आणखी एक गोड व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झाल्यात. आदरणीय दीपकजी पाटील 40+ कॅप्टन शिरगाव या ठिकाणी उपस्थित झाल्यात. त्या गोड व्यक्तिमत्वांना मी विनंती करतोय की आपण मानपूर्वक आणि सन्मानपूर्वक व्यासपीठावरून स्थानापन्न व्हा. दीपकजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. ज्यामध्ये आपण उल्लेख केला आता जवळजवळ हा दुसरा खेळाडू आहे जो डकवर बाद झालाय. तीच वारंवार चुकी होत असताना आणि जिनीत अगदी आपण पाहताय आता नव्याने फलंदाज मैदानाच्या दिशेने थोडीशी खराब फलंदाजी भावी खेळणे आहे, परंतु त्याला साथ देणं ही सुद्धा खूप महत्वाची बाब आहे. 15 अंकांवर 4 गडी बाद आतापर्यंत ही स्थिती गोवा ग्रुप फणसपाडा या संघाची. म्हणजे मागील सामन्यामध्ये आपण परिश्रम केले होते. तो सामना जर थोडासा लेफ्ट अँड राईट झाला असता, तिथे जर जास्त धावा असल्या तर तो सामना सुद्धा गमवावा लागला असता. म्हणजे जी चूक झाली होती मागच्या सामन्यामध्ये ती चूक या मॅच मध्ये सुद्धा होत आहे. काहीतरी थोडासा कठीणाईचा सामोरा बॅटिंग लाईनअप मध्ये त्याला कारण आहे म्हणजे थोडंसं डावपेच आहे ना, डावपेच कदाचित चुकत असावे. अजून एक वेगवान चेंडू हॅट्रिकच्या मोक्यावरती होते विराज आणि चेंडू गेल्या यशस्वीच्या हातामध्ये. हा फटका खेळण्याचा प्रयत्न जिनीतनं जरूर केला होता पण पोझिशन मध्ये नव्हते. जसा तुम्हाला फटका खेळायचा ऑफस्टम्पच्या बाहेर फटका खेळायचा तो पुढचा पाय बघा, पुढचा पाय तो लेग स्टम्पच्या बाहेर जातो ना, स्क्वेअर ऑन होतोय. तुम्ही चेंडूपासून लांब जातात, निर्धाव चेंडूची सांगता मॅडन ओव्हरच्या दिशेने चाललाय विराज. धावा दाबल गवर्दी, 4 गडी बाद 15. नक्कीच स्पर्धा आहे वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग आणि व्ही फॅक्टर खूप महत्वाचा राहिलाय. विराज असेल, विकुल असेल, आतापर्यंत इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. ओहो पुन्हा एकदा आखू टप्प्याची लेन पूर्ण मॅच मध्ये अगदी आपण पाहताय. आता विराजाची गोलंदाजी धारदार होत असताना परिपूर्ण शांत ठेवलंय. 3 षटकाचा खेळ इथे झालाय समाप्त. 15 अंकांवर हे स्कोर कार्ड. थोडासा धाब्यांच्या बाबतीमध्ये हा मिळालाय शुकशुकाट. काय हा दुष्काळ संपेल पाहणं योग्य. घेऊया एक ब्रेक आणि ब्रेक नंतर मॅचच्या दिशेने हे षटक बघा, हे षटक दाखवण्याचा प्रयत्न डिव्हिएन केला जातोय. मॅडन ओव्हर आलाय. मॅडन ओव्हर मध्ये 3 विकेट. मॅडन ओव्हर 3 विकेट. पहिला विकेट ज्यावेळेला झेल टिपला गेला होता त्यानंतर वेगवान चेंडू जो हाताळला गेला होता त्या चेंडूला कट करण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटच्या बाहेरील कडा आणि विकेट प्राप्त केला. हा 3रा विकेट होता. सेम पोझिशन त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. मॅडन ओव्हर जी विराटची आपण पाहिले ज्याच्यामध्ये 3 विकेट आतापर्यंत प्राप्त झाले आहेत आणि कहाणी आता पुढे पुढे चालली. जसं आपण मागचे 2 सामने पाहिले, 3 सामने पाहिले. आता जर तुम्ही चांगली कामगिरी नाही केली, ज्याचं विश्लेषण तुम्ही केलेत गोवा ग्रुप फणसपाडा, तर कदाचित या लीगमध्ये परतण्याचे जे दरवाजे आहेत ना तुमच्यासाठी बंद होतील. एक तर तुम्ही पहिला सामना गमावलाय, दुसरा 38 झुंज जिंकलेत, 3ऱ्या सामन्यामध्ये थोडासा स्ट्रगल करतायत. 3 षटकामध्ये फक्त धावा 15 आतापर्यंत आल्यात. मग अशा वेळेला या लीग मधलं आपलं आव्हान जर कायम ठेवायचं आहे तर मग या 2 षटकामध्ये धावा उभारणं आवश्यक आहे. आणि काय गोलंदाजी राहिले आज. गोलंदाजांचं परिपूर्ण वर्चस्व आहे. ही जवळजवळ 3री मेडन ओव्हर या स्पर्धेची. भाविक याने पहिली हाताळली, तदनंतर विराजाला अगदी आपण पाहिलं या सामन्यामध्ये. मागील सामन्यामध्ये धर्मेशची गोलंदाजी सुद्धा उल्लेखनीय राहिली. अप्रतिम गोलंदाजीचं कृत्यकरण. आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा पाहायचं झालं तर सर्वाधिक मेडन ओव्हर फेकण्याचा जो रेकॉर्ड आहे तो साऊथ आफ्रिकेचा लेजंड गोलंदाज शॉन पोलाक, ज्याने आपल्या आयुष्याच्या कारकिर्दीमध्ये 313 षटकं ही मेडन फेकलेत. तसंच आपण पाहू शकाल की योग्य त्या पद्धतीचे आतापर्यंत गोलंदाज झाले. म्हणजेच गोलंदाजांचा आज वर्चस्व आहे. मंडप डेकोरेटर्स जिथे कुठे असतील त्यांनी मात्र समालोचन कक्षेशी अगदी संपर्क साधायचा आहे, ही नम्रतेची विनंती. 15 अंकांवर 4 गडी बाद, 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. आतापर्यंत जी धावसंख्या व्हायला हवी होती ती धावसंख्या पाहायला मिळाली नाहीये. ज्या धावसंख्येपर्यंत पोहोचायचे ती मानसिकता तेवढी पाहायला मिळाली नाहीये. परंतु गोलंदाजांनी आजचा दिवस खूप महत्वाचा आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली ना तुकाराम सर, ती उल्लेखनीय राहिले आज आजच्या रजनीमध्ये. संपूर्णपणे आजचा दिवस गोलंदाजाच्या नावावर जात असताना काय म्हणाल?
आज थोडासा वेगळा दिवस आहे. जसं आपण चर्चाही करतोय की आज गोलंदाजचा बोलबाला राहिलेले आहेत पूर्ण. आतापर्यंत जे आता पहिल्या 2 मॅचेस पाहिल्या, आताची इनिंग जरी पाहिली तर कदाचित तीच गोष्ट आपल्याला लक्षात येते. 4 गडी बाद 15 धावा गोलंदाजीसाठी येतात. तितीक्ष ज्याने एक पहिले षटक घातलं होतं, 11 धावा खर्च जरूर केल्या होत्या, पण पुन्हा एकदा त्याच्यावरती विश्वास दाखवले गेले आहेत या सामन्यामध्ये. स्ट्रायकरला भाविक आहेत. भाविक किल्ला लढवण्याचा प्रयत्न करतोय. विथ द बॉल त्याने चांगली कामगिरी केली आहे, पण विथ द बॅट तुम्ही अष्टपैलू खेळाडू आहेत, ऑलराऊंड खेळाडू तुम्ही आहेत. बरं, तुम्ही गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली आहे, पण आता कॉन्ट्रीब्युशन देण्याची वेळ, योगदान देण्याची वेळ बॅटनं आले. फलंदाजी करायची आहेत. अशा वेळेला भाविक महत्त्वाचा खेळाडू ठरू शकेल. तितीक्षला आणण्यामागे कदाचित उद्देश तोच आहे, वेगवान गोलंदाज आणि समोर भाविक. 15 अंकांवर स्कोर काढा. इथून प्रयत्न वाढवावे लागतील. जर ते प्रयत्न झाले नाही तर धावसंख्या त्या पद्धतीने आहे, परंतु भाविकेला तो खेळ करावा लागेल. पटापटका मारण्याचा मानस तर आहे. मिडॉन क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल झालाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक स्थित आहे. वन बाउन्सचे कलेक्शन होईल. एकच धाबेवर इथे समाधान व्यक्त करावं लागेल आणि एकेरीच्या मदतीने 16 अंकांवर हे धाव फलक अगदी पाहायला मिळत आहे. एका बाजूला जिनीत आहे, पण आता गोवा ग्रुप फणसपाडा टीम आपलं आव्हान जर जीवित ठेवायचं आहे तर ही जोडी भाविक आणि जिनीत पुढच्या 11 चेंडूमधले किमान 7 ते 8 चेंडू ते खेळणं गरजेचं आहे. आणि त्या 7 च्या 8 चेंडूमध्ये 2 ते 3 मोठे फटके किंवा 4 मोठे फटके आणि धावफलक त्या 40 धावांच्या पार जाणं तेही तितकंच आवश्यक आहे. क्षेत्राची रचना थोडीशी बदलली जातात आपण बघतोय. ऑफ साईडला 2 क्षेत्ररक्षक बरोबर सर्कलमध्ये आहेत, एक गलीमध्ये आहेत, एक कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. समोर 2 क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ आणि डीप कव्हरला क्षेत्ररक्षक तयार आहे. कोलवा टप्प्याचा चेंडू होता. कोलवा टप्प्याचा चेंडू अपील जरूर झालाय, पण थोडंसं इम्पॅक्ट बाहेरच्या दिशेला आहे. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना धावा धावफलकावरती येत्या 4 गडी बाद 16 3.2 षटकांचा खेळ झालाय पूर्ण. सर्व या ठिकाणी अतिथीगण आहेत. आणखी व्यक्तिमत्व स्पेशली गोवा ग्रुपचे संपूर्ण मेंबर्स या ठिकाणी उपस्थित झालेत आणि स्पेशल गेस्ट आहेत आणि ऑफिशियली सुद्धा आहेत. सर्वांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. व्हेरी वेलकम. गोवा ग्रुप या ठिकाणी उपस्थित झालेत. संपूर्ण जे मेंबर्स आहेत स्पेशली त्यांना मी विनंती करतोय की आपण मानपूर्वक व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. 16 रन्स ऑन कार्ड. 4 गडीच्या मोबदल्यात फुल टॉस आहे, परंतु वेध घेऊ शकले नाही आहेत. क्षेत्ररक्षक आहेत मिडॉन क्षेत्रामध्ये. सिंगलवरच समाधान व्यक्त करावं लागेल. पहा आता तुकाराम सर, फुलटॉस सुद्धा त्या पद्धतीने वसूल करता आला नाहीये, कारण की धावसंख्या तेवढ्या कन्व्हिन्सिंगली नाहीये. असं होतं कधी कधी काय होतं माहिती का, चांगल्या चेंडूवरती सिक्सर जातो आणि खराब चेंडूवरती देखील विकेट जाते किंवा अशा पद्धतीनं मिडल ऑफ द बॅट होत नाहीये. त्याला कारण आहे, कारण आता थोडासा प्रेशर वाढलाय, दबाव वाढलाय आणि त्या दबावामध्ये जी बॅटवरची पकड आहे ना, ती कदाचित ग्रीप थोडीशी सरकते की काय, थोडीशी सैल होते की काय, पण पकड सैल होऊ देऊ नका, कारण ती सैल झालेली पकड मॅच मधली पकड दूर करून देईल. शरीरावरती चेंडू आधाला फ्लिक करायचा होता. चेंडू अपील जरूर झाला होता. शॉर्ट लेगला चेंडू राहतोय. 1 धावे चेंडूवरती पूर्ण लेग बायचा इशारा होईल पंचाकडनं. 1-1 धावाने धावफलक पुढे चाललाय. धावा धावफलकाने 1 ने पुढे जाईल. 18 हा चेंडू बघा खेळण्याचा प्रयत्न केला होता, शफल जरूर झाले होते, थोडंसं बाहेरच्या दिशेने निघून गेला होता. जो ऑफ कटरचा चेंडू हाताळला गेला होता तेच कारण होतं. पंचाने जो अपील केलं होतं ते थोडंसं फेटाळून लावले. नक्कीच आता डोकं वर काढावं लागेल. धावेंच्या दिशेने अग्रेसर व्हावं लागेल, कारण की ज्या गतीने चालल्यात ना ती गती आतापर्यंत तरी कन्व्हिन्सिंग नाहीये. पण इथून काहीतरी वेगळं पण हे दाखवावं लागेल फलंदाजांना मैदानाच्या दिशेने. मोठा फटका मारण्याचा मानस, परंतु गोलंदाजी काय झाली आतापर्यंत परिपूर्ण गोलंदाजी आहे. कधी हा खोलवर लेंथ आहे, कधी चेंज ऑफ पेस आहे, कधी इन कटर, कधी आउट स्विंगर, या सर्व गोष्टी अगदी पाहायला मिळाल्या तितीकच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. व्हेरी वेल गोलंदाजी. मिश्रण करतोय तो स्वतःतली विविधता आणि वैविध्यता दाखवण्याचा प्रयत्न इथे तितीक्षण केलेला गेला होता. याचा अर्थ फलंदाजाला कायम संभ्रमात ठेवतोय की पुढचा चेंडू काय, नेक्स्ट बॉल काय, थोडासा विचार करण्यामध्ये आशंका की बीज पैदा की आहे गोलंदाजच्या डोक्यावरनं, पण त्याचा विचार करू नका. मोठा फटका खेळायचा, बिग हिट खेळायचा आहे तुम्हाला. स्विंग अँड मिस डायरेक्ट प्रयत्न देखील आलाय. आज काय झालंय जयचं कळत नाहीये. एक तर पहिला 2 कॅच सुटल्या, हा लगोरी नेम चुकला, समोर 3 स्टंप होत्या, त्याच्यावरती हिट करायचा होता, तेही करलायत. कधी कधी असतो असा दिवस ज्या दिवशी आपण जसं विचार करतो ना तसं घडत नाही. नक्कीच म्हणायचं झालं तर गाडीने वेळ घेतला आणि वेळ घेतल्यानंतर अगदी आपण पाहू शकाल धावत पळत सुटले भाविक, कारण की स्ट्राईक ठेवायची होती आणि त्या दिशेने परिपूर्ण नेम चुकला असंच म्हणावं लागेल. आणि हे सिंगल धाव अगदी कंप्लीट केले 20 या अंकांवर 4 षटकांच्या समाप्तीनंतर. हा रिप्ले पाहिला तर कदाचित एक गोष्ट अजून आदेश लक्षात येईल. हा ज्यावेळेला थ्रो करायचा प्रयत्न केला ना जयनं, त्यावेळेला फलंदाज अगदी फ्रेम मध्ये पण होता.
अर्ध्या विकेटवरती होता. याचा अर्थ समोर जाऊन जरी चेंडू तुम्ही स्टंपवरती लावला असताना तरी सुद्धा दाबाड होण्याची संधी होती. पण असा असतो दिवस, कभी कभी ऐसा होता है, अपना दिन नहीं रहता है. आणि या कदाचित जयच्या बाबतीमध्ये तेच घडावं की या सर्व काही त्याच्या दुसऱ्या बाजूला चाललंय. पण एक जमेची बाजू आहे, जयचं कामगिरी चांगली होत नाहीये, पण दुसऱ्या बाजूला कृतिका एंटरप्राइजेस जांभूलपाडा पूर्णपणे कंट्रोलमध्ये ठेवले. ते गोवा ग्रुप फणसमाडा संघाला 4 षटकांचा खेळ, धावा दाफलकावरती 4 गडी बाद 20. नो डाऊट डिपेंडिंग चॅम्पियन आहे. मागील पर्वामध्ये सुद्धा अगदी तो मान उचलला होता. काय डिलिव्हरी, अप्रतिम. आखू टप्प्याची लेन आणि खूप चांगल्या पद्धतीने हा बाउन्सर होता आणि परिपूर्ण भाविक याला अगदी आपण पाहू शकाल झोप उडवणारा चेंडू. हाल कैसा है जनाब का, हे विचारलंय गोलंदाजाने. जयचा खराब दिवस दाखवण्याचा प्रयत्न केला गेला, पण डिबेन वरती पाहतोय. एक तर पहिला कॅच सुटला, त्यानंतरचा हा दुसरा झेल देखील. डिबेनची कमाल आहे, जे आपण बोलतो त्यावेळेला लगेच दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे येऊया आपण म्हणायचं मॅचच्या दिशेला. हा कोट्याचा चेंडू भाविक आहे आणि भाविक आहे तर भाविक आहे. भाविकच्या बॅटमधनं पुलचा पॉवरफुल षटकार. सारे खिलाडू गेम चेंजर, सारे खिलाडू गेम चेंजर. गेम चेंजर बनावं लागेल, संघाला आहे गरज. या गरजेला अगदी परिपूर्ण उतरेल का भाविक? कारण की आतापर्यंत 7 चेंडूकडे 11 धावा. कन्व्हिन्सिंग दिसलाय भाविक आतापर्यंत. जेवढी जास्त स्ट्राईक मिळायला हवायला पाहिजे होती तेवढी जास्त स्ट्राईक मिळाली नाहीये आणि त्याचंच कारण आता या षटकामध्ये वेळ सुद्धा नाहीये, म्हणून जास्तीत जास्त मोठे स्ट्रोक खेळण्याचा मानस आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला काय बॉटम आहे, अप्रतिम. लॉंग ऑन क्लिअर करेल. सुपर स्ट्राईक, मॅक्झिमम हिट 6. थँक्यू. पूलचा पुन्हा एकदा पूलचा फटका खेळला गेला होता. क्षेत्ररक्षक नव्हते वाईट लॉंगॉनला आणि बरोबर त्याच दिशेने गेलाय. एखादी बोट चांगली चालवायची ना तर तिथे चांगला नावाडी, चांगला नाविक पाहिजे. आणि अशा मॅचला कंट्रोल करायचा तर बाबा भाविक पाहिजे. आणि भाविक रंगामध्ये आलाय. 2 षटकार. आणखी एक षटकार येतोय तर आदरणीय प्रकाशजी किरकिरा यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश आणि प्रकाशजी पाटील यांच्याकडनं सुद्धा 500 रुपये असतील. ओहो, मोठा फटका मारण्याचा मानस जर होता परंतु बीट झाले आणि चांगला प्रयत्न आहे. 32 या अंकांवर 4 गडी बाद. काहीतरी करण्याचा मानस भाविक याने करून दाखवलाय. कुछ भी बिलकुल आपने सही कहा. योग्य तुम्ही विश्लेषण केलं. या शेवटच्या षटकामध्ये ज्या धावा यायला होत्या त्या धावा कदाचित आल्यात. पहिला तो बाउन्सर होता, त्यानंतर ठोकलेले ते 2 षटकार आपण पाहिले. भाविकच्या बॅटमध्ये 17 वरती भाविक बॅटिंग करतो. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इनिंग मधला शेवटचे 2 बॉल आहे, 2 चेंडूचा खेळ आहे. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. तो पुढचा पाय थोडासा जातोय, लांब जातोय, लांब जातोय, लांब जातोय. त्याचा परिणाम इथे झालाय. शेवटचा बॉल आहे दाफलकावरती 32. 32 या अंकांवर 4 गडी बाद. रामचंद्रजी पाटील आणखी गोड व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा आपण करूया व्हेरी वेलकम. शेवटचा अंतिम बॉल 32 या अंकांवर 4 गडी बाद. खोलवर लेन परिपूर्ण खोलून ठेवलं भाविक याला. 2 षटकार आले होते परंतु तदनंतर सन्नाटा. हे आहे प्रतिउत्तर. अप्रतिम गोलंदाजीचं कृत्यकरण बाय किसन. फलंदाज बाद होईल म्हणजेच 32 या अंकांवरच गाडी थांबलंय. आता 33 धाव्यांचा पाठलाग इथून करावं लागेल कृतिका एंटरप्राइजेस जांभूलपाडा या संघाला. नेक्स्ट मॅच राम 11 कसराळी आणि जांताराजा खार्डी. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. नाणेफेकीचा कॉल अगदी केला जाईल. बीजीपीएल चषकाचे आम्ही शिलेदार. अरे किसन पाटील, विराज पाटील आहे तो ऑनर. आमच्या कृतिका एंटरप्राइजेसचा संघ आहे ओ लई दमदार. आमच्या कृतिका एंटरप्राइजेसचा संघ आहे ओ लई दमदार. हाय दमदार. वरती जर पाहिलं तर जयचं जसं खेळात कधी वर कधी खाली, आज जयसाठी तसं कठीण आहे, पण प्रत्येक खराब दिवस एक नवीन शिकवण घेऊन जातो. चांगलं टॅगलाईन हॅशटॅग जर आपण पाहिलं तर डीबीने ते दिले आहेत. कारण प्रत्येक वेळेला काय असतं की जे आपण खराब नाही खेळत, कधी वेळेला आपल्या हातून खराब कामगिरी होत असते. कदाचित असा दिवस हो तसा असावा जो जयच्या बाबतीमध्ये घडलाय. पण इथूनही उभारी तो घेऊ शकतो, कारण तितकी क्षमता जयकडे जरूर आहे. तितका कॅलिबर, तितकी गुणवत्ता त्याच्यामध्ये ठासून भरलेले आहेत. मान्यवरांचं आगमन देखील झालंय आणि पुढचा मॅचचा टॉस देखील केला जाईल. यस, या आपण यथोचित स्वागत सन्मानाकडे बोलणार आहोत. आदरणीय दीपकजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी पद्मनजी पाटील याने मी विनंती करतोय की आपल्या शुभ असते आपण त्यांचा यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करावायचा आहे. आणि एक गोड व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग आदरणीय रामचंद्रजी पाटील 1000 रुपयांचा आर्थिक सहाय्य या स्पर्धेकरिता लाभले.
या मान्यवरांचा सुद्धा आम्ही लाख लाख धन्यवाद व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. या मुख्य व्यासपीठावर यथोचित स्वागत सन्मान दीपकजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान मी पद्मनजी पाटील या स्पर्धेचे आयोजक करते त्यांच्या शुभ हस्ते अगदी केला जातोय. गोड व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आणि संपूर्ण आमचे गोवा ग्रुपचे मेंबर सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. त्या सर्वांचं असेल स्वागत. व्हेरी वेलकम. यथोचित मान सन्मान दीपकजी पाटील यांचं मुख्य व्यासपीठावर आपण पाहत आहे. पद्मनजी पाटील यांच्या शुभ हस्ते माईची उबदार शॉल या स्पर्धेच्या आठवण सन्मान चिन्ह आय लव्ह वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग हे सुंदर असं मोमेंट देऊन अगदी सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर आणखी एक गोड व्यक्तिमत्व आदरणीय परेजी या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचं स्वागत सन्मान करण्याकरिता मी विश्वासजी किने यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करावायचा आहे. आणि दोन्ही कर्णधार आपण चला टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. नाणेफेकीचा कॉल सुद्धा केला जाईल. मुख्य व्यासपीठावर अगदी आपण पाहताय हा यथोचित मान सन्मान पाहुण्यांची रेलचेल आजच्या दिवसामध्ये सुद्धा अगदी आपण पाहताय आणि परेजी यांचा यथोचित स्वागत सन्मान विश्वास किने यांच्या शुभ हस्ते केला जातोय. मुख्य व्यासपीठावर अगदी आपण पाहताय हा सुंदर असा मोमेंटो देऊन सन्मानित अगदी केलं जात आहे. 32 धावा झाल्यात. 33 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे. आज परिपूर्ण गोलंदाजांचं वर्चस्व आहे. हेच वर्चस्व कम्प्लिटली मात्र जाईल का हे सुद्धा पाहण्यायोग्य. जाऊया आपण टॉसच्या दिशेने. थँक्यू सो मच. दिल ये फिसला 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 तेरे गोरे बदन पे फिसला तेरे गुलाबी होंठों को देख मैं तो पिघला. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. जाऊया टॉस केला जाईल आणि या सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झाले. तर बघूया आज धावांचा पाठलाग प्रत्येक मॅच मध्ये झालाय. तितके धाव फलक नाही झालाय. आदेश आहेत. आपण जाऊया टॉस कपावच्या दिशेत. थँक्यू सो मच तुकाराम मागेला सर. मी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आदरणीय शरदजी पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. चला बोथ टीम कॅप्टन्स डोंट वेस्ट द टाइम. त्वरित आपण या. गोड व्यक्तिमत्व शरदजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मॅच सुद्धा होणं आहे मैदानाच्या दिशेने. चला बोथ टीम कॅप्टन्स डोंट वेस्ट द टाइम. चला त्वरित द्या. गोड व्यक्तिमत्व शरदजी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस आणि गोड व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांच्या माध्यमातून वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग करिता 2222 रुपयांचं आर्थिक सहाय्य आपल्याला प्राप्त झालंय. आणि या वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमातून खूप खूप लाख लाख धन्यवाद शरदजी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. इकडे राम 11 कसराळी संघ तर दुसऱ्या ठिकाणी जाणता राजा खार्डी हा संघ. हेड अँड टेल असं कॉल करायचा आहे. हेड असा कॉल आहे अँड दॅट्स अ टेल. सो टॉस वॉन झालेत. जाणता राजा खार्डी संघ दोन्ही संघांना आपण शुभेच्छा द्या आणि पुन्हा एकदा व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. टॉस जिंकल्यात परंतु मॅच सुद्धा जिकडे इम्पॉर्टंट आहे. काय झाल्यात चुका आतापर्यंत ज्या सुधारण्याचा प्रयत्न असेल? जेवढ्या पण झाल्या तेवढ्या पण सुधारण्याचा प्रयत्न करू. काय निर्णय टॉस जिंकल्यानंतर? बॅटिंग करण्याचा निर्णय आहे. शुभेच्छा देणे या सामन्याकरिता कारण की ऑनगोईंग मॅच सुरुवात आहे म्हणून जास्त वेळ घेणार नाही. सो टॉस अपडेट आपल्यापर्यंत आले. जाणता राजा खार्डी वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट असा निर्णय त्यांनी घेतलाय आणि जिथून फलंदाजीचं आव्हान अगदी केले राम 11 कसराळी संघाला. जाऊया आपण थेट समालोचन कक्षामध्ये. ओव्हर टू यू. धन्यवाद. केतन आहे. केतनच्या बॅटमध्ये चौकार पण केतनसाठी कॅश प्राईज झालंय. 3 चौकार 3 षटकार 500 रुपयाचा कॅश प्राईज निखिल पाटील फणसपाडा यांच्याकडनं केतनसाठी आलाय. उसळला थोडासा चेंडू उसळला पडला. उसळी घेतलाय. डोका फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. 1 फॉर द ओव्हरचा इशारा तिथून झालाय. हार्दिक आमच्या जोडीनं जॉईंट होतील. 33 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि केतन आणि विराज जोडी मैदानावरती. जरा पहिले षटक पद्मनचं अनुभवी गोलंदाज आहे तिथे आपण गोलंदाजी मार्कवरती त्या गोलंदाजाला बघतोय. मागचे 2 सामने पाहिलेत 2 स्कोरिंग पण हा प्रदीप आहे गोलंदाजीसाठी. हाही सामना जर तसा करायचा असेल तर विकेट पाहिजे. मिशन फॉर द विकेट फॅक्टर हा सूत्र खूप महत्त्वाचा असणार आहे
आणि त्या सूत्रावरती चालावं लागणार आहे. फटका फसला शॉट मिड विकेटला. ज्या विकेटची चर्चा आपण करत होतो त्या विकेटचं या ठिकाणी चर्चा कशासाठी केली होती या ठिकाणी आपण पाहू शकताय. त्याचं एक उत्तम उदाहरण त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि या बॉलवरती विकेट मिळताना पाहायला मिळते. थँक्यू. हा पाडेल फटका होता. पूर्ण फटका कमिट केला गेला नव्हता या चेंडूला. आणि बरोबर मिड विकेट म्हणजे जो वायडिश मिडॉनला थोडासा क्षेत्ररक्षक आहेत ना हाफ फटका खेळला होता. अर्धवट फटका खेळला गेला होता आणि त्यावर ते विकेट. एक चांगला उल्लेख हार्दिक तुम्ही केला. मिशन विकेट मॅच जिंकायची तर विकेट पाहिजे. विकेट लेकिन एक विकेट से बात नाही बनेगी. विकेट जसं पाहुण्याचे स्वागत करण्यासाठी फुलांचा गुच्छ आहे ना. विकेट चाहिए लेकिन गुच्छे में चाहिए. हा फटका खेळलाय पण या चेंडूला पाठवलंय स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर. किसन यांच्या बॅटमधनं VJPL षटकार. डीजेला 2 मिनिटं थांबवतोय. सन्मानाच्या दिशेने आपण जाणार आहोत. आदरणीय सन्माननीय बरजी पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात आपल्या मुख्य मंचावरती. मी त्यांना विनंती करतोय आपण पुढे या. त्यांचा सन्मान आपण मुख्य मंचावरती करणार आहोत आणि बरजी पाटील सरांना विनंती असेल आपण तो सन्मान स्वीकारायचा आहे. बरजी पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगलं नेतृत्व एक चांगलं कर्तृत्व त्यांच्या मदतून सातत्याने आपण पाहिलंय आणि भरतजी पाटील सरांना विनंती असेल आपण पुढे या. त्यांचा सन्मान आपण मुख्य मंचावरती करणार आहोत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत सत्यवंशी सापणे सर. आपण पाहतो त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पाडला जाईल. भरतजी पाटील सर यांना आपण पाहतोय त्यांचा सन्मान आपण करणार आहोत मुख्य मंचावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 11 या आकड्यावरती. आता गोलंदाजी मार्कवरती फिरकीचा जादूगर अर्थातच भाविक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि पहिलाच बॉल परफेक्ट टप्प्यावरती त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी अचंबित करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी दाखवला होता. 22च्या रूपामध्ये ही रन मिळताना पाहायला मिळते. भाविकवरती एक मोठी जबाबदारी तुकाराम सर असणार आहे. आणि का जबाबदारी असू नये कारण मागचा सामना त्याने जसं 2 षटकं हाताळली होती 2 धावा खर्च करताना 3 विकेट प्राप्त केले होते. मागचा सामना आपण पाहिलाय भाविकने तशी गोलंदाजी केली होती आणि त्याने अपेक्षा उंचावल्यात म्हणून त्याच्यावरती जबाबदारी मोठी आहे भाविकवरती. जो या मॅचला आपल्या बाजूला गोवा ग्रुप फणसवाड्याच्या बाजूला आणू शकतो तो खेळाडू आहे भाविक. दुसऱ्या बाजूला विराज आणि किसन यांच्या बॅटमधनं एक सिक्सर पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती तो षटकार आपण पाहिला होता. पण भाविकचा खेळ पाहिला ना तर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी तो इफेक्टिव्ह राहिलाय. राईट हँडेडसाठी थोडासा ज्याला अनआन्सरेबल ज्याला पाहिलं गेलं होतं ज्याला प्रत्युत्तर देता आलं नाहीये. कदाचित तीच कहाणी या सामन्यामध्ये घडू शकते. क्षेत्राची रचना आपण बघतो. ऑफसाईडच्या दिशेने एक गली आहे. एक पॉइंट क्षेत्ररक्षक कव्हर पॉइंट मिड ऑफ 4 क्षेत्ररक्षक बरोबर सर्कलमध्ये स्विच इट. रिव्हर्स आगे नहीं पीछे भी रिव्हर्सचा फटका किसन यांच्या बॅटमधनं लागोपाठ दुसरा षटकार. अरे मारुनी चौकार षटकार बाजी आम्हीच हो मारणार थँक्यू डीजे. आणि सीमारेषा बाहेर आपण पाहिलं पार्थला जो एक अपकमिंग यंगस्टर आहे. बालाचे पाय पालण्यात दिसत असं म्हटलं जातं आणि पार्थ याला आपण पाहिलं काय सुंदर झेल टिपला काय नियंत्रण त्या ठिकाणी आपण पाहिलं पार्थचं. अर्थातच डुगू पुन्हा एकदा फुल टॉस परंतु प्रॉपरली कनेक्शन नाही आहे या बॉलवरती. बॉल जाईल शॉर्ट स्क्वेअरला गेला तत्पूर्वी एक धाव या बॉलवरती मिळताना पाहायला मिळते. धावसंख्या सध्या फलकावरती आपण पाहतोय 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 19 धावा फलकावरती लागल्यात. 33 धावांचा पाठलाग करायचा आणि विजयाच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत विराज आणि एका बाजूला किसन हे 2 फलंदाज. विराटला अजून आपलं खातं उघडायचं पण किसन पाटील यांचं कौतुक करावं लागेल कारण जसे ते आले विकेट गेला होता आणि त्याने केलेला काउंटर अटॅक आहे. फुलटॉस बॉल क्षेत्ररक्षकाच्या चेंडूच्या खाली झेल सुटला. वेगाने आले होते जास्त वेगाने आले होते. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता जास्त स्पीडने आले होतं. त्या स्पीडमध्ये येत असताना कदाचित हातातनं हा चेंडू निसटलाय. एक संधी निर्माण केली होती भाविकनं ती संधी देखील गमावले. विराटला लाभले एक जीवनदान. संघाची धावसंख्या 1 गडी बाद 20. आणि एका बाजूला भाविकचा जर विचार केला तर मागच्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती फिरकीच्या जादूवरती समोरच्या फलंदाजांना नाचवलं होतं. टप्पा चांगला सापडला होता. या बॉलवरती पूल चांगला आणि सरळ बॉलला पाठवलाय सीमारेषा पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. वैताना ग्रामीण प्रीमियर लीगचा आयोजन शानदार किसन
थँक्यू. पाटील या विराज षटकानं धावलं जाऊ 26 33 धावांचा पाठलाग करायचा 7 धावांची आवश्यकता आहे. 100 रुपयांचा कॅश प्राइज आपण पाहतोय किसन पाटीलसाठी जो स्विचिटचा षटकार आपण पाहिला होता. योगेश दादा पाटील यांच्याकडून 100 रुपयांचा कॅश प्राइज आपण पाहतोय. मागच्या बॉलवरती सुद्धा एक बिग हिट आपण पाहिलंय. 26 धावा सध्या स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. थोडंसं करेक्शन आपण करतोय. श्रमजीव संघटना वसई तालुका सचिव आपण पाहतोय आदरणीय प्रकाशजी किरकित आपण पाहत आहेत. त्यांच्या मदतीतून लागोपाठ 3 षटकारांसाठी एकंदरीत 500 रुपयांचा कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बघूया पंचांनी रिफर केले काही पाहण्याचा प्रयत्न केला जाईल तो धावात आहे की नाही हे रिफर केलेले आहे. तिसरं पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. काही मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान इथे केला जाईल. धन्यवाद तुकाराम सर. सन्मानाच्या दिशेने आपण या ठिकाणी जाणार आहोत. आदरणीय प्रकाशजी पाटील सरांना विनंती असेल आपण पुढे या. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. प्रकाशजी पाटील सर आपण या ठिकाणी पुढे यायचं. त्यांचा सन्मान आपण मुख्य मंचावरती करणार आहोत. स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक पंकजदादांना विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पाडायचा आहे. प्रकाशदादा पाटील आपल्याला पाहायला मिळतात एक चांगले उद्योजक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या ठिकाणी पार पाडतोय. त्याचबरोबर त्यांच्या सोबतीने आपल्याला पाहायला मिळतात शरदजी पाटील त्यांच्या मदतीतून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 2000 रुपयांचं आर्थिक सहाय्य पंचाकडे इशाराला इट्स नॉट आउट 2222 रुपयांचा आर्थिक सहाय्य या स्पर्धेला लाभला गेला आणि आपल्या मुख्य मंचावरती हा सन्मान आपण स्वीकारताना पाहतोय आदरणीय प्रकाशजी पाटील सरांना. त्यानंतर शरदजी पाटील सरांना विनंती असेल आपण पुढे या. त्यांचा सन्मान आपण मुख्य मंचावरती करणार आहोत. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 28 या आकड्यावरती 28 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाला या ठिकाणी प्रारंभ झाला. प्रशांत आलाय बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा त्या ठिकाणी पुढे येतोय. जीवाची आकांक्षा करतोय. प्रयत्न चांगले दाखवले होते परंतु पॉसिबल नव्हतं कॅच कंप्लीट करणं परंतु प्रयत्न चांगले दाखवले होते. ज्या प्रयत्न चांगला होता पण भाविकची एक गोष्ट लक्षात गेली थोडंसं लेट रिॲक्ट केलं होतं. हा फटका ज्यावेळेला वर गेला होता त्यावेळेला थोडंसं उशिरा त्यानं रिॲक्ट केलं होतं. उशिरा त्या चेंडूवरती धावला गेला होता. कदाचित ते कारण होतं चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. जीवनदान लाभले आणि आज विराजसाठी काही वेगळा दिवस आहे. जीवनदान त्यांना लाभलेलं आहे. एका बाजूला किसन पाटील यांचा खेळ चालू आहे. 22 धावा आतापर्यंत त्यांनी वैयक्तिक केलेले आहेत. संघाची धावसंख्या 30 वरती 3 धावांना दूर आहे. तो कृतिका एंटरप्राइजेस जांभूलपाडा संघ. आणि तुकाराम सर ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला भाविकचा या मॅचमध्ये त्याची मनस्थिती थोडीशी खचलेली दिसते कारण ज्या पद्धतीने परफॉर्मन्स त्याने दाखवलाय. बॅटिंग चांगली केली होती. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले होते परंतु गोलंदाजी करत असताना धावा भरपूर खर्च झाल्यात. अजूनही 3 धावांची गरज आहे विजयासाठी. मान्यवरचं देखील मनपूर्वक आभार असतील या वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. दादा आपण या महत्त्वाचा वेळ या स्पर्धेसाठी दिल्यात. आपले येणं आणि आपली उपस्थिती या सर्व आयोजकांचा एक उत्साह वाढवून गेलेले आहेत. कारण तसा आकाशालाही रंग हवे असतात फुलांनाही गंध हवे असतात आणि अशा कार्यक्रम म्हटला तर प्रमुख पाहुणे हवे असतात आणि त्याच पाहुण्यांची मांदियाळी पाहिली. ते पायावरती चेंडू आला. पंचांचा बोट वर झालाय. चांगली बॅटिंग करत होते. पहिला रिव्हर्स स्वीप केला. आता स्लॉक करण्याच्या प्रयत्नामध्ये लेग बिफोरचा LBWचा विकेट गडीबाद. किसन यांची खेळी बघा 9 चेंडूवरती 22 धावांची खेळी त्याने सकाळी 3 षटकार त्यांनी खेळले. 244चा स्ट्राईक रेट होता पण एकंदर त्यांच्या चेहऱ्यावरती निराशा काय माहिती का. इतका चांगला खेळला पण तो विजयी धाव कदाचित विनिंग स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न किसन यांनी केला होता पण तो विनिंग स्ट्रोक नाही लगालाय. वॅगन व्हील पाहिलं तर कदाचित लक्षात येईल किसन पटेल यांनी कुठल्या क्षेत्रामध्ये धावा केल्यात. डान्सिंग डाऊन द विकेट. डान्सिंग डाऊन द विकेट. फटका खेळलाय. टायमिंग साधलाय आणि टायमिंग साधत असताना टाइम झालाय विजयाचं आणि हा विजय षटकार कृतिक एंटरप्राइजेस जांभूलपाडा विजय होतोय. म्हणलंय डेंजर सारे खेळाडू गेम चेंजर. सारे खेळाडू गेम चेंजर.
विकेट किपर दोन्ही थँक्यू वाणी डान्सिंग डाऊन द विकेट. हा फटका त्यांनी खेळलाय आणि चेंडूला पाठवले सर मिड विकेट सीमारेषा पार. एक उत्तुंग असा षटकार. गोवा ग्रुप फणसपाडा आणि क्रिटिकल एंटरप्राइजेस जांभूळपाडा यामध्ये असलेला सामना 8 विकेटनं विजय झालाय क्रिटिकल एंटरप्राइजेस जांभूळपाडा संघ. अभिनंदन. मॅच समरी पाहूया. त्यानंतर आपल्याला लक्षात येईल की कुठला खेळाडू या सामन्यामधले जो विजयाचा आणि पराभवाचा फरक स्पष्ट करून द्या अर्थात सामनावीर कोण आहे त्या दिशेने आपण जाऊया. गोवा ग्रुप फणसपाड्याने केल्या 32 धावा ज्याच्यामध्ये भाविकची 17 धावांची खेळी होती. विराज आपण पाहिलं तर ते मेडन ओव्हर आणि 3 विकेट विराजनं प्राप्त केल्या होत्या. किसन यांचं 1 विकेट, तितिक्ष यांचं 1 विकेट. पाठलाग करताना कृतिका एंटरप्राइजेस 2